कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार। काय रे बाळा? मी कैलाश पाटील, शिवाचा पप्पा। अहो शिवानी नाव आहे तिचं। ते शाळेच्या पटावर माझ्यासाठी शिवा। काय झालं? अहो काय झालं, काय विचारताय? अहो ह्या मुलाला बघताय ना, काय अवस्था करून ठेवली तुमच्या मुलीने त्याची। अहो केव्हाचा रडतोय तो। हे बघा, तुमच्या मुलीला शिस्त नाहीये, शाळेत माऱ्या माऱ्या करते। कसं वागायचं, कसं बोलायचं, हे संस्कार तरी आई वडिलांनी करायला हवेत ना। अति लाडानी बिघडलीये शिवानी, आपल्याकडून चूक झालीये हेही मान्य करायला तयार नाही शिवानी। मॅडम, सर मी तुमचं म्हणणं अगदी शांतपणे ऐकून घेतलं। आता जरा हिचं ऐकून घेऊ ना। काय झाले शिवा? पप्पा ते सर ऐका ना सर, मला पण कबड्डी खेळायची आहे। सर मला कबड्डी फार आवडते। अरे जा लवकर जाओ। ए तू इथे काय करतेस? मला पण खेळायची कबड्डी। मुलींना जमणार नाही, कबड्डी कबड्डी म्हणतात सारी हवा निघून जाईल। चल निघ इथून। पण मला खेळायची आहे। पण मी म्हंटल ना जा। आ बघा, कबूल केलं ना तिने की तिनेच मारलं म्हणून। पण तिने का मारलं तेही सांगितलं ना। जर हिला खेळायची संधी मिळाली असती, या मुलाने जर तिला डिवचलं नसतं तर मारलं असतं का? अहो पण आमच्या शाळेत मुली कबड्डी खेळत नाहीत, फक्त लंगडी हा मुलींसाठी एकच खेळ आहे। हे तिला कळायला पाहिजे होतं ना। हे बघा सर, माफ करा, पण माझं शिक्षण आपल्या एवढं नाहीये। पण मुलीने कबड्डी खेळता कामा नये, फक्त लंगडीच खेळावं असं कुठे लिहिलंय का? अहो सर, हिला एक संधी मिळाली असती ना, त्या पोरांच्या अख्ख्या गँगला सर्व्हिस लाईनच्या पार टाकला असता तिने। काय शिवा? हो अहो तिचं कौतुक काय करताय? अहो तिने काय केले ते बघा। सर हिने मला दोनदा मारलंय आणि तुमचा अपमान पण केलाय। अहो एक मुलगी असून असं वागणं बरं दिसतं का शिवानी? मुलीनं कसं राहायला पाहिजे आणि तू मारामारी करतेस, काय अर्थ आहे याला? अहो तिने 2 वेळा मारल्या या मुलाला, कळते का तुम्हाला? आपण नेहमीच मुलाची बाजू ऐकून घेतो, आज माझ्या मुलीची बाजू पण ऐकून घेऊ ना। शिवा, नक्की काय झालं? सर हिने मला मारलं। काय ग, का मारलंस? सर मला कबड्डी खेळू देत नाहीये। अगं शिवानी, आपल्या शाळेत मुली कबड्डी खेळत नाहीत। जा बरं लंगडी खेळ यांच्यावर। सर प्लीज सर, कुणीच खेळ नाही अशी खेळ। एवढा आत्मविश्वास? बर मग तू खेळच, पण एक लक्षात ठेव, ही मुलं आहेत मुलं, तुझ्यापेक्षा 2 पावलं पुढे आहेत, कळलं का? ठीक आहे सर। शिवा,
बापाच्या डोळ्यात कधी पाणी पाहिलंस का? मग तुझ्या डोळ्यात पाणी? डोळ्यात पाणी नाही, फक्त स्वप्न पाहिजेत. आता या घराची जबाबदारी तुझ्यावरती आहे. बाप जाताना पोरासाठी प्रॉपर्टी, जमीन जुमला, दागिने सोडून जातो. मी तुझ्यासाठी काय सोडून चाललो? स्टेपनी, नट बोल्ट, जुन्या गाड्या, माझ्या हे घर याच्यातच. आता तुला पण तू दुर्गा आहेस. डोळ्यात पाणी नाही, निखारा पाहिजे. शिवाय या मनगटात हिम्मत पाहिजे. नाही 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 शिवा, नाही रडायचं नाही. अरे आता तू या घराची करतीयस. आई, बाई, आजी, दिव्या, सगळ्यांचं तर तुलाच करायचं. दिव्यासाठी चांगला राजकुमार शोध बरं का. रडणार नाही ना? पप्पा, तुमची शिवा तुमचा शब्द कधीच खाली पडू देणार नाही. मग आई कितीही चिडली तरी ही शिवा या घरातील माझ्या माणसांसाठी जीवाचं रान करेल. शिवानी, भूक नाहीये. रात्री लागेल. नाही लागणार. बघितलं ताई, आधी स्वतःच चुका करायचा आणि मग स्वतःच हट्टीपणा करायचा. नाही जेवायचं ना तुला? ठीक आहे, मी पण नाही जेवत, राहते उपाशीच. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.